कॅशलेस इंडियाच्या दिशेने एक पाऊल टाकत सरकार कर्मचाऱ्यांचे पगार आता रोखीत देण्यावरती पूर्णपणे निर्बंध घालू शकतं। अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत कदम आता आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय तपशील? रेश्मा, आज सकाळी 10:30 वाजता केंद्रीय कॅबिनेटची बैठक होतीये आणि नोटबंदीच्या पार्श्वभूमीवरती होणाऱ्या या बैठकीमध्ये आणखीन एक महत्त्वाचा निर्णय होणार आहे। सरकार जे कॅशलेस इंडियाची मोहीम सध्या राबवते त्या मोहिमेला बळ देण्यासाठी किंवा ती कंपल्सरी करण्यासाठी काही निर्णय होणार। त्याच्यात कदाचित जे कर्मचाऱ्यांचे पगार असतात ते सगळे रोखीने देण्याऐवजी कॅशलेस म्हणजे डायरेक्ट त्यांच्या बँकमध्ये ट्रान्सफर केले जावेत अशा पद्धतीचा एक बंधनकारक करणारा नियम या बैठकीत घेतला जाऊ शकतो। ऑलरेडी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सगळे पगार जे आहेत ते खरं तर अशाच पद्धतीने डायरेक्ट ट्रान्सफर केले जातात, मात्र जे अनऑर्गनाइज सेक्टर आहेत, विशेषतः व्यापारी वर्ग आपल्या कर्मचाऱ्यांना जे पगार देतात ते अशा पद्धतीनं रोखीने देत असतात आणि त्यामुळं या वर्गाला अशा पद्धतीचा नियम जो आहे तो लागू करण्याचा निर्णय या कॅबिनेटमध्ये होऊ शकतो। शिवाय ओबीसीसाठी क्रीमी लेअरची जी मर्यादा आहे ती देखील वाढवण्यासंदर्भात या बैठकीत विचार होऊ शकतो। निश्चित प्रशांत, तू या बैठकीकडे लक्ष ठेवून राहास। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल।